श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मी आज ना बाहेर जात आहे, थोडीशी शॉपिंग करायची आहे मला आणि सरांना। तर काय शॉपिंग करायची आहे, कुठे जात आहे ते मी पुढे सांगणारच आहे, तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। तर मी आलेली आहे जुडिओमध्ये। तर जुडिओमध्ये मला काही शॉपिंग करायची होती, त्याच्यामुळे मी आलेली आहे। आणि हो, सगळ्यात मोठा गैरसमज आपला काय असतो माहिती आहे का, जनरली सगळ्यांचाच, की जुडिओ म्हणा किंवा मॉलमध्ये किंवा मोठ्या शॉपमध्ये खूप महागड्या किंवा वस्तू असतात किंवा त्यांची प्राइस जास्त असते। असं काही नसतं बरं का। इथेही रिझनेबल रेटमध्ये आपल्याला वस्तू भेटतात। अगदी 500-200 पासून वस्तू असतात। फक्त चॉईस पाहिजे, जशी आपली चॉईस असेल तसेच रेट वाढतात। आणि विशेष म्हणजे इथे भेटतात, ब्रँडेड वस्तू भेटतात। मला तर असं वाटतं, की स्किन रिलेटेड जे काही आपण प्रोडक्ट वापरतो मेकअपसाठी, ते ना ब्रँडच असलं पाहिजे। लोकल वस्तू कसं आपल्या स्किनला इन्फेक्शन होण्याची खूप शक्यता असते। इथे काही क्रॉप टॉप्स वगैरे होते, ते मी पाहत होते। जस्ट आवडला म्हणून पाहिला, घेतलेला नाहीये हा मी। आणि नंतर मला इथे खास तर मी इथे मला रेनी शूज पाहिजे होते, क्रोको रेनी शूज, ते पाहण्यासाठी आले होते। बाहेर मी प्राईस काढूनच आलेले होते। तर बाहेरच्या तुलनेत इथे मला खूप रिझनेबल रेटमध्ये आणि भेटलेला आहे शूज। तो दाखवते मी पुढे तुम्हाला कुठला घेतला आणि कोणता नाही तो। आणि नंतर सरांनाही त्यांच्या ऑफिस वर्कसाठी डेली वेअर पॅन्ट्स पाहिजे होत्या आणि नाईट आउटफिटही पाहिजे होते, तर तेही त्यांनी इथे चॉईस केलेले आहेत आणि खूप रिझनेबल रेटमध्ये भेटलेले आहेत। असं काही नाही की महागच असतात वस्तू, कधी मलाही आधी असंच वाटायचं, पण नंतर आपण ज्यावेळेस इथे येऊन जातो ना, त्यावेळेस कळतं की नाही, सगळ्या दिसणाऱ्या वस्तू म्हणजे अशा मोठ्या मॉलमध्ये किंवा मोठ्या शॉपमधील वस्तू सगळ्याच महाग नसतात, रिझनेबल असतात आणि त्या टिकाऊही असतात आणि ब्रँड असतात। तर हा शूज मला ना बाहेर ह्याची किंमत 1800 रुपये सांगितली होती, पण हाच शूज मला जुडिओमध्ये फक्त 1100 रुपयाला भेटलेला आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।